गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण उठलेलं अर्ली इन द मॉर्निंग. थोडा ब्रश केला. ब्रश करता करता थोडासा इकडे तिकडे फिरत वातावरणाचा मजा घेतला. त्याच्यानंतर आपण ब्रश करता करता आपल्या आरशामध्ये थोडासा फ्लेक्स केलं. फ्लेक्स करत घराच्या बाहेर पडलो. बाहेर निघताना वातावरण एवढे सुंदर होते की सकाळची फ्रेश हवा आणि पहाटचा सूर्योदय यांची इतके सुंदर असे वातावरण झाले होते निर्माण. सध्या आपण आलेलो आहोत दूध आणण्यासाठी. दूध घेऊन आपलं रोजचं ब्रश करून टाकणार आहोत. दूध घ्यायसाठी डेअरीवर आलो. डेअरीवर आल्यानंतर दूध घेतलं. दूध घेऊन परत मग घराच्या रस्त्याला निघालो. आता दूध घेऊन झालेलं आहे. आपण जात आपल्या रूमवर. दूध घेतलं आणि सरळ पायी घराच्या रस्त्याने निघालो. आता तुम्ही विचार करसाल की माझ्या डोक्याला टिळा कुठून आला. तर टिळा आलेला आहे ते मंदिरातील एका ओळखीच्या व्यक्तीने लावून दिलेला. घरी आलो. घरी पोहोचलो. त्यानंतर शिडीने चढत आपल्या रूमवर निघालो. रूमवर आलो आणि स्वतःच्या हाताने असा मस्तपैकी चहा बनवण्यास सुरुवात केली. ज्या मित्रांनो चहा प्यायसाठी आज आपण आपला स्पेशल चहा. चहा बनवून घेतला आणि 2 कपात गाळून घेतला. कारण की आम्ही 2 जण आहोत, त्यामुळे आम्ही 2 कपात गाळून घेतला चहा घेऊन झाल्यानंतर काढला आपला तात्याचा ठोकळा आणि वाचन चालू करण्यास सुरुवात केली. आज आपला टॉपिक होता भारताचा भूगोल. त्यामुळे भारताच्या भूगोलाला सुरुवात केली आणि वाचता एवढा वेळ निघून गेला की माहीतच नाही पडले. जवळपास 1-1.5 तास पूर्ण टॉपिक कंटिन्यूपणे वाचून घेतले. वाचता एवढे पण विसरून गेलो की आपल्याला पुन्हा जॉबवर जायचे आहे. त्यामुळे जेवढा टॉपिक राहिलेला होता तेवढा पूर्णपणे वाचून घेतला आणि जॉबवर जाण्याची तयारी सुरू केली. टी-शर्ट काढली आणि टॉवेल घेतला आणि बाथरूमकडे निघालो. आणि बाथरूमकडे जाऊन सर्वात आधी गीझरचे बटन दाबले. गीझर चालू केले. त्याच्यानंतर बाथरूममध्ये थंड पाण्याची बकेट भरून घेतली. आंघोळ झाल्यानंतर थोडा मिररमध्ये बॉडी चेक केली. काही फॅट लॉस झाला आहे का म्हणून. आपण सध्या ओव्हरवेट झाल्यामुळे फॅट लॉसच्या जर्नीमध्ये आहोत. आंघोळ झाल्यानंतर निघालो आपण आपल्या जॉबवर जात असताना मुले क्रिकेटच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत होती. जॉबवरून आल्यावर आपण आलो जिमवर येत असताना पहिले मारला बॅकचा सेट मारत असताना पुल डाऊन हे बॅकचा सेट मारला. 10चे रिपिटेशन असे 3 सेट मारून घेतले. जिमचा पहिला दिवस असल्यामुळे आपण सर्व मिक्स सेट मारून घेतले. त्याच्यानंतर सुरू केले बायसेप मारणे सुरू. बायसेपचे 10 रिपिटेशन करून बायसेपचा एक सेट पूर्ण करून घेतला. नंतर आपण वळलो ट्रायसेप या सेटकडे. ट्रायसेपचा सेट मारत असताना ट्रायसेपची सेट एवढे मारून झाले होते की ट्रायसेप पूर्णपणे क्लिअर असा विजिबल झाला होता. त्यामुळे थोडा ट्रायसेपवर पंप आला होता. ट्रायसेपवर पंप आल्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा 10 ट्रायसेपचे रिपिटेशन मारले. ट्रायसेपचे रिपिटेशन झाल्यानंतर आपण वळलो ते म्हणजे चेस्टच्या इकडे. त्याच मशीनवर आपण चेस्ट मारणे सुरू केले. ते तुम्हाला दिसत असेल चेस्ट आणि ट्रायसेप किती मस्त दिसत असते ते. चेस्टचे सेट मारत असताना चेस्टवर एवढा पंप आला होता की चेस्ट पण आकडल्यासारखी जाणवत होती आणि चेस्ट मारल्यानंतर सुंदर असा पंप आला होता. नंतर बायसेप या सेटला सुरुवात केली. बायसेपचा सेट पूर्णपणे मारून घेतला. 10ची प्लेट लावून 3 रेपिटेशन करून घेतले. आजचा दिवस पहिला असल्यामुळे आपण जास्त वर्कआउट करणे शक्य झाले नाही. त्यामुळे शॉर्टकटमध्ये आपण उरकवले आणि घराच्या रस्त्याला लागलो. घरी जात असताना खूप अंधार पडला होता. त्यामुळे पायी घराच्या रस्त्याला निघालो. जिम मारून एवढं थकलो होतो की चालणे पण शक्य होत नव्हते. त्यामुळे पायी स्लो जात होतो. चला तर मग आजचा ब्लॉग संपला. बाय.